बघ त्याच्यामध्ये आपण टेन्शन काढताना गडबड करतो लास्ट मध्ये व्हिडिओमध्ये. इथं काय होणार आहे मला सांगा, ती स्ट्रिंग आहे का? स्ट्रिंग सेम आहे का? नाही. स्ट्रिंग जर डिफरंट असेल तर टेन्शन डिफरंट राहणार आहे. मग इथलं जर तुम्ही असं म्हटलं एमजी लागेल आणि वरती याला T1 म्हटलं, इकडे जर तुम्ही एमजी लागला आणि त्याला काढलं तुम्ही T2 म्हटलं, T1 T2 सेम राहणार आहे का? मग T1 T2 वेगळं राहतं. मग T1 काढावं लागेल आपल्याला. T1 किती येणार मग तुमचा? T1 किती? mg म्हणजे किती? 20 गुणिले 10 म्हणजे किती? 200 न्यूटन, बरोबर की नाही? सिमिलरली T2 म्हटलं तर काय झाला? mg म्हणजे किती झालं तुमचं? 10 गुणिले 10 म्हणजे किती झाले? 100 न्यूटन. लॉजिक कळालं? ती मिस्टेक होते फक्त एवढं कॉल करा. आता बघा पुढचं. आता काय होणार आहे, जसं इथं 3 ब्लॉक आले, असे मल्टिपल ब्लॉक एकमेकांना स्ट्रिंग थ्रू कनेक्टेड असतील. जसं की बघा मल्टिपल स्ट्रिंग तुम्हाला कनेक्टेड आणि F इतक्या फोर्सने वळले. ठीक आहे. एक तर तुम्हाला काय काढायचं? ऍक्सलरेशन काढायचंय. या मल्टिपल स्ट्रिंगला असं कनेक्ट केल्यानंतर काय काढायचंय? ऍक्सलरेशन काढायचंय. आणि दुसरं काय काढायचंय? टेन्शन काढायचंय. आता प्रत्येक टेन्शन मधलं काय होणार? स्ट्रिंग मधलं टेन्शन कसं राहील? डिफरंट राहणार आहे. ठीक आहे. प्रत्येक याच्यामधलं कसं राहणार आहे? टेन्शन डिफरंट. एवढं तर माहिती आहे ना? जसं की म्हणतो मी सपोज इथं 20 आहे, 40 आहे, 60 आहे आणि 80 आहे. आणि याला जर सपोज मी 1000 न्यूटनने ओढलं, ठीक आहे, 1000 न्यूटनने त्याला त्या साईडला असं पुश केलं. तर पुश केल्यानंतर तुम्हाला काय विचार करायचा आहे? टेन्शन किती? प्रत्येक स्ट्रिंग मध्ये टेन्शन किती? यासाठी एक लॉजिक आहे. यासाठी काय लॉजिक आहे बघा, समजून या कॉन्सेप्ट आणि त्याच्यानंतर मग स्पीड होऊ जाईल. मी काय म्हटलं? फोर्स इंटू काय असतं? मास इंटू ऍक्सलरेशन असतं. मला जर ऍक्सलरेशन काढायला तुम्ही फोर्स अपॉन मास, म्हणजे जर मी विचारलं तुम्हाला फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन, आणि मासचं युनिट काय असतं? केजी. याचा अर्थ काय कळाला तुम्हाला? 1 किलोग्राम मध्ये किती न्यूटन फोर्स असतो? 1 न्यूटन मध्ये किती किलोग्राम? असं म्हणू शकतात पर किलोग्राम ना, 1 न्यूटन पर किलोग्राम. 1 न्यूटन मध्ये किती किलोग्राम आहे, किंवा 1 किलोग्राम मध्ये किती न्यूटन फोर्स क्रिएट होतो? एवढं तर कळालं. काय चाललंय आता बघा. मग सर्वात पहिले काय करूया आपण? ऍक्सलरेशन काढू घेऊ. ऍक्सलरेशन जर काढलं तर काय कळून जाईल आपल्याला? मग इथं फक्त काय करणार? ऍक्सलरेशन, त्याच्यामध्ये काय न्यूटन, त्या न्यूटन मासने मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय भेटत जाईल? टोटल इकडचं टेन्शन भेटत सुरू. एवढं तर कळालं. बघा काय म्हटलं मी? लार्ज मधून फोर्स सबट्रॅक्ट करायचा. लार्ज मधून काय करायचं? फोर्स सबट्रॅक्ट करायचा. स्मॉल मध्ये ऍड करायचा. आता लगेच नाही करणार, स्मॉल मध्ये F ऍड करायचा. याचा अर्थ काय ते नंतर त्याच्यात कळेल. फक्त आता सध्याला एवढं लॉजिक लक्षात ठेवा. इथपर्यंत कळालं. म्हणजे सर्वात पहिले आपलं टार्गेट काय असलं पाहिजे? ऍक्सलरेशन काढणं. ऍक्सलरेशन कसं काढतो आपण? ऍक्सलरेशन कसं काढतो आपण? F net अपॉन M net. F net अपॉन M net. चला किती आहे? 100. 1000 आहे बरं. किती फोर्स लागले? 1000. किती आहे? 100. हे किती झालं? 100. किती झालं? 200. बरोबर की नाही? हे 20 म्हणजे किती झालं? 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं म्हणतो आपण. त्याच्याऐवजी मी फक्त असं म्हणतो ऑर न्यूटन पर केजी. मीटर पर सेकंड स्क्वेअरला आपण कसं लिहू शकतो? न्यूटन पर केजी. याचा बेनिफिट काय झाला बघा. मग हे काय? 80 काय मास आहे, बरोबर की नाही? 80 काय मास आहे. मासला जर मी ऍक्सलरेशन मल्टिप्लाय केला तर मला काय भेटून जाईल? मासला जर ऍक्सलरेशन जर मल्टिप्लाय केला तर काय भेटेल? मला फोर्स भेटेल. म्हणजे इथं करा मास इंटू ऍक्सलरेशन. मास किती आहे? सॉरी ऍक्सलरेशन किती? 5 आहे. 8 पंचे 240 न्यूटन पर किलोग्राम. मी असं लिहितो आता 240 मीटर पर सेकंड स्क्वेअर न्यूटन पर केजी असं मल्टिप्लाय करून सॉरी एक झालं 240 न्यूटन. आता इथे किती होईल? ऍक्सलरेशन मल्टिप्लाय करायचं. 6 पंचे 300 न्यूटन. किती? 6 चौक 24 240 न्यूटन. किती? सॉरी 7 चौक 24 का म्हणतो मी? 5 चौक 20 200. हा 5 7 30 झालं. हा इथे किती होणार आहे? 5 दुने 10 आणि 100 काय न्यूटन. एवढं तर कळालं. कुठं? 8 45 का बरं? का बरं झालं? 624 का बरं? हा 400 न्यूटन. एवढं तर कन्सेप्ट पकडले तुम्ही. आता याच्यात मी काय म्हटलं की या साईडला कसं आहे? मास जास्त आहे, सॉरी फोर्स जास्त आहे 1000. त्याच्यातून काय करत जायचं आपल्याला? सबट्रॅक्ट करत जायचं. 1000 मधून 400 गेले, किती राहिले? 600. तर या दोघांच्या ब्लॉक मध्ये किती जण टेन्शन आहे? 600
न्यूटनचा टेन्शन. काय डाऊट आहे? आता यांच्यामध्ये कितीच आहे? हा 300 आणि हा किती 600. या साईड 600 झालं म्हणजे किती झाला? 300 न्यूटनचा. लॉजिक कळालं? हा 300 मधून 200 गेले किती राहिले? आणि आपल्या वेटला शेवटी 100 न्यूटन. हे लॉजिक कळालं. आता प्रत्येक ठिकाणचं ब्लॉक मधलं टेन्शन आपल्याला कळायला लागलं. एक पण माहित होता तर मी मल्टिपल ठिकाणचं कसं काढलं कळालं. सिमिलर स्ट्रिंगचं पण राहणार आहे, ब्लॉक एकमेकांना कनेक्टेड राहणार सपोज असं म्हटलं. आता कळालं नाही, दुसरं अजून कनेक्ट करणार. अजून एक एक्झाम्पल आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या चाळीसचा पण घेणार आहे. 20, 10, 20, 10, 20, 20, 10, 60, 60 आणि हे झालं 40 आणि मग घेतलं इथं 500 न्यूटन निवडलं त्याला. ठीक आहे, 500 न्यूटन निवडलं. सर्वात पहिलं काय टार्गेट आता तुम्हाला एक्सेलरेशन काढून घ्यायचंय. मग एक्सेलरेशन काढून घेऊ. एक्सेलरेशन कसं काढणार? एफ नेट अपॉन एम नेट. एफ नेट अपॉन एम नेट. एफ नेट किती? 500. एक्सेलरेशन मग एम नेट किती बघा? 30, 30, 60, 60 आणि 40, 100 म्हणजे किती झाला? 5 मीटर पर सेकंद. कळालं का? मग काय करायचंय? मल्टिप्लाय करायचं ना. 5 चोक 20, 200 न्यूटन. 5 गुणे 5 एक म्हणजे किती झालं? 50 न्यूटन. किती होणार आहे? 5 गुणे 10, 100 न्यूटन. किती होणार आहे? 50 न्यूटन. आता किती होणार आहे? 100 न्यूटन. काय डाऊट आहे? समजलंय? क्लिअर आहे? आता आउटपुटला लास्टला काय भेटलं पाहिजे? 100 न्यूटन भेटलं पाहिजे. हा चला काय करायचंय? 500 मधून 200 मायनस करायचं म्हणजे किती झालं? 300 न्यूटन. 300 मधून 50, 250, 250 मधून 100, 150, 150 मधून 50 झालं का? 100 न्यूटन. लास्ट काढणं सोपं आहे. काय करायचं कळालं? प्रत्येकीच्या निवडी ब्लॉकचं हे करू शकतो आपण. दुसरं जा सपोज असं असतं मग चारशे न्यूटन मी खाली ओढलं. 20, 40 आणि 40. 20, 40, 40. ठीक आहे. 4, 4, 8, 2, 10. इथपर्यंत झाला. थीटाने इन्क्लाइन केलंय. तर यांच्यामधला प्रत्येक ठिकाणचं काय विचारलं तुम्हाला? ऍक्सेलरेशन विचारलं आणि काय विचारलं? आता तो इन्क्लाइन झाला म्हणजे एमचे साइन थीटा लागेल. तसं न विचार करता याला तुम्ही सरळ वर्टिकल समजायचं. म्हणजे जसं की याला तुम्ही असं कन्सिडर, त्याला काही फरक पडत नाही, सरळ होऊन जाईल ना आपल्यासारखं. चारशे न्यूटन किती आहे? 20 आहे. किती? 40 आहे. किती आहे? 40. आपल्याला काय अडचण नाही. आता सोडवणं सोपं आहे. इथून सर्वात पहिले काय काढून घेणार? ऍक्सेलरेशन काढून घ्यायचं. ऍक्सेलरेशन काय असणार? एफ नेट अपॉन एफ नेट किती? 400. एम नेट किती? 100. किती झाला? 4 न्यूटन पर केजी. का बरं करतोय? कारण की आपण मासला मल्टिप्लाय करू घेतो. हा 4 चोक 16, 160. 4 चोक 16, 160 न्यूटन. आता 4 दुने 8, 80 न्यूटन. लास्टला किती जाणार आहे? म्हणजे या स्ट्रिंग मध्ये किती राहील? 80 राहणार. एवढं तर माहिती ना? परफेक्ट. चला 400 मधून 160 गेले. किती राहिले? 240. बरोबर ना? 240. 240 मधून 60 गेले. किती राहिले? 80. समजलंय? कळालं? सेम स्ट्रिंग मध्ये असणार आहे. स्ट्रिंग एकमेकांना स्ट्रिंग कनेक्टेड आहे असं झालं. क्लिअर आहे? नेक्स्ट बघा. आता काय करतो? आता दोन्ही साईडला फोर्स लागले. आता दोन्ही साईडला फोर्स लागले दिसतंय ना? 20, 30, 40. मी असे झाले तर तो सम किती झाला पाहिजे? 100 आला. सोपा कॅल्क्युलेशन होण्यासाठी. चला इथपर्यंत काय डाऊट आहे? चल आता आपल्याला काय करायचं? सर्वात पहिले काय करायचंय? ऍक्सेलरेशन काढून घ्यायचंय. चल ऍक्सेलरेशन कसं काढणार? एफ नेट अपॉन एम नेट. एफ नेट बघा पटकन. एफ नेट किती? त्या साईडला 600, 600 आणि या साईडला उलट आहे म्हणजे काय होणार? सबट्रॅक्शन डिवाइड बाय किती? 100 होईल म्हणजे किती झाला?
500 डिवाइड बाय काय 100 म्हणजे किती झाला 5 न्यूटन पर डाऊट आहे. चला 5 ने काय करायचं मल्टिप्लाय करायचंय 50 न्यूटन किती 5 चौक 20 200 न्यूटन 5 त्रिक 15 150 न्यूटन 5 दुने 10 100 न्यूटन. तुम्हाला काय सांगितलेलं आहे मोठ्यामध्ये काय करायचंय एफ सबट्रॅक्ट मारायचा स्मॉल मध्ये एफ ऍड करायचं. दोन्ही पद्धतीने बघूया. मी ऍड पण दाखवतो ऍडने पण तेच उत्तर येणार सबट्रॅक्टने पण तेच उत्तर. मोठा कुठे आहे त्या साईडला आहे तिकडून काय करत चालायचंय सबट्रॅक्ट करत जायचंय. चला सबट्रॅक्ट करूया. 600 मधून 50 गेले किती राहिले 550. 550 मधून 200 गेले किती राहिले 350. 350 मधून 150 गेले किती राहिले 100 आणि मिळालं 100. कळालं का. आता काय करायचंय काय सॉरी किती उरले 200 उरले. 200 मधून 100 गेले तर 100 राहिले. कळालं का. आता काय करायचं ऍड करत जायचं म्हणजे स्मॉल मधून काय करायचं ना ऍड करायचं. 100 मध्ये 100 मिळवले 200. 200 मधून 150 मिळवले 350. 350 मध्ये 200 मिळवले 550. 550 मध्ये 50 मिळवले 600. आयदर तुम्ही काय करा सबट्रॅक्ट करा लार्ज मधून किंवा स्मॉल मध्ये ऍड करत चला. चॉईस तुमच्या हातात आहे. काय डाऊट आहे समजलंय. किती स्ट्रिंग होऊ द्या आता काही होऊ द्या तर तुमच्या डोक्यात काय असं मला सर्वात पहिले काय काढायचंय ऍक्सलरेशन काढायचं. काय काढायचंय ऍक्सलरेशन. आणि प्रत्येक जो काही ब्लॉक दिला त्याला काय करायचंय मासने ऍक्सलरेशनने मल्टिप्लाय करून घ्यायचं म्हणजे काय भेटून जाईल फोर्स भेटून जाईल. कळालं का. इथं काय काढलं आपण हे 150 100 हे काय काढलंय हे काय टेन्शन आहे. काय काढलं आपण इथं टेन्शन काढलंय. कळालं का. इथं काय काढलं आपण टेन्शन काढलं. क्लिअर आहे समजलंय. बघा मग आता दुसरं मी जर असं म्हटलं असतं ठीक आहे. पन्नास नको 100 घेऊया. 100 न्यूटन मी त्याला ढकललं एवढंच कळतं बघा. 100 न्यूटन काय केलं आपण ढकललं. क्लिअर आहे सगळ्यांना. आता इथं टेन्शन काढायचं का इथं काय काढावं लागेल इथं काय काढावं लागेल जसं इथं टेन्शन काढलं तिथं ऍक्सलरेशन काढत असेल इथं ऍक्सलरेशन काढलं का काय काढावं लागेल नॉर्मल. कारण की बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर काय काढता येतं नॉर्मल. म्हणजे यांच्या दोघांमध्ये किती हा याच्यावर लावणार एवढं तर माहितीये हा याच्यावर लावणार हे पण माहिती आपल्याला. हे नॉर्मल आहे त्यांचे बरोबर की नाही. हा काय ना प्रोसेस त्याचे. आता काय झालं स्ट्रिंग ब्लॉक कनेक्टेडच्या ऐवजी काय केलं दोन्ही ब्लॉक एकमेकांना चिटकून घेतले. पटकन काय होणार आहे पहिले ऍक्सलेरेशन काढून घ्यायचं. ऍक्सलेरेशन काय एफ नेट अपॉन एम नेट. एफ नेट किती 100 आणि एम नेट किती आहे 50 बरोबर की नाही. म्हणजे किती झालंय 2 न्यूटन पर प्रोसेस तीच काय किती झाले 80 न्यूटन किती 20 न्यूटन. काय करायला सांगितलं तुम्हाला काय सांगितलं सबट्रॅक्ट कर सुरू जायचं ना. सबट्रॅक्ट करायचं ना 100 मधून 20 गेले एकच आहे ना 100 मधून 20 गेले किती राहते 80. मग इथं यांच्यामध्ये यांची किती झाली काय डाऊट आहे 80 न्यूटन आहे. किंवा या साईडला काय आहे का या साईडला काय नाही म्हणजे किती 0 आहे. तर 0 मध्ये काय करणार 0 छोटा आहे का मोठा आहे 100 आहे 0 मध्ये कोण मोठा आहे 100 मोठा आहे. 0 मध्ये काय करावं मला ऍड करावं म्हणा 0 मध्ये 80 ऍड केलं 80 आलं. लॉजिक कळालं का. एक तर इकडून चला किंवा इकडून चला छोटा समजून घ्यायला क्लिअर आहे. मल्टिपल ब्लॉक्स स्ट्रिंगच बघायचं दुसरं काहीच बघायचं नाही. वीस 40 10 60 झाले 30 झाले. सपोज मी 30 घेतले बरोबर 40 60 हा झाले 80.
जर सपोज मी म्हटलं या साईडला असं दाखवलं, किती म्हटलं मी 200 न्यूटन, किती म्हटलं मी 200 न्यूटन, त्याला त्या साईडला ओढलं. 200 न्यूटन त्या साईडला ओढलं असेल तर तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिले ऍक्सलरेशन काढून घ्यायचंय. चला ऍक्सलरेशन काढा. ऍक्सलरेशन काय, एफ नेट अपॉन एम नेट. चला एफ नेट किती आहे 200, एम नेट किती आहे 100 केलेलं आहे, 100 ठेवले ना, म्हणजे किती झाला 2 न्यूटन पर, काय करतो मग 2 ने मल्टिप्लाय 60, किती झाले 20, किती झाले 80, किती झाले 40. काय डाऊट आहे? आता काय करत जायचंय, सबट्रॅक्ट करत जायचंय. इथं किती येईल पटकन, 200 मधून 60 गेले, किती राहिले 140, 140 मधून 20 गेले, किती राहिले 120, 120 मधून 80 गेले, किती राहिले 60, सॉरी 40 राहिले, आणि 40 मधून 40 गेले, किती राहिले, आणि येतो होणार तर त्या साईडला आहे का काही, किती झाले 0. समजलं का, काय विचार करायचंय. आता परत तो काय झाला, याच्यामध्ये काय करतो आपण नॉर्मल, याच्यामध्ये काय करतोय नॉर्मल. याच्यामधला फरक कळाला काय केलं होतं आपण, टेन्शन कसं राहील डिफरंट येईल. तीस 10 मी म्हटलं या साईडला 20, सॉरी 200 न्यूटन, या साईडला 400 न्यूटन. ठीक आहे, ते इकडं लागतं का तिकडं लागतं काही घेऊन देणार नाही, जसं आपल्याला काय करायचं फक्त विचार करायचा आहे. हा चला सर्वात पहिले काय काढायचं आपल्याला, ऍक्सलरेशन काढून घ्यायचं आहे. ऍक्सलरेशन काय, एफ नेट अपॉन एम नेट. एफ नेट किती आता या साईडला 400, या साईडला 200, म्हणजे किती झालं टोटल, बरोबर ना, 400 वजा 200 डिवाइड बाय किती आहे 50 आहे, म्हणजे किती झाले 200 डिवाइड बाय काय 50, म्हणजे किती झाले 4 न्यूटन पर, बरोबर आहे 4 न्यूटन पर केजी. आता काय करायचंय, वरती 4 ने मल्टिप्लाय, किती होणार आहे 40, किती होणार आहे 120, किती होणार आहे 40. काय डाऊट आहे. आता काय करायचंय, मोठ्यामध्ये सबट्रॅक्ट करत चालायचं, छोट्यामध्ये ऍड करत चालायचं. चॉईस तुमच्या, मी म्हणतो जर छोटा असतो, छोटा दिलेला असतो त्याच्यामध्ये काय करायला शिका, ऍड करायला शिका. सोपं करतं ना, ऍडिशन करायला सोपं जातं. मग बघा 200 मध्ये कोणता छोटा हाय, 200 मध्ये 40 ऍड केलं, किती झाले मग 240. 240 मध्ये 120 ऍड केले तर किती झाले 360. 360 मध्ये 40 ऍड केले, झालं का 400. ऍडिशन कधी कधी कम्फर्टेबल असतं. आता येतं पण तुम्ही विचार करू शकता ना, या साईडला काहीच नाही, म्हणजे याचा अर्थ काय 0 आहे. 0 मध्ये 40 ऍड केले, 40 मध्ये 80 ऍड केले, या साईडने पण रूल काय आहे, लार्ज मधून सबट्रॅक्ट करतो, स्मॉल मध्ये ऍड करतो. स्मॉल दिलेलं नाही म्हणजे कधी 0 आहे, मग तुम्ही त्याच्याने जाऊ शकता. कळालं का. आता बघा समजलं नाही क्वेश्चन, आता काढता येईल. M1 आहे, M2 आहे, आणि आज जे ऍक्सलरेशन आहे फ्री फॉल करतोय, फ्री फॉल करतोय, तर याच्यामध्ये टेन्शन किती राहील, काय करतो कळालं का. M1 आणि M2 काय होत आहेत, फ्री फॉल करतात, तर टेन्शन किती राहील, टेन्शन T राहील, कांट प्रेडिक्टेड आहे, 0 राहील. टेन्शन कधी क्रिएट होतो, एकच, म्हणजे काय होतं बऱ्यापैकी आलं उत्तर मध्ये, म्हणजे काय होतं त्याचं असं म्हणणं, एक रेसला पाहिजे आणि एक काल लटकलं पाहिजे, म्हणजे तिथं टेन्शन क्रिएट होतं. नेमके काय होतंय, जोपर्यंत त्याच्यावर फोर्स, म्हणजे एका साईडला फोर्स जास्त होत नाही तोपर्यंत त्याच्यावर टेन्शन क्रिएट होत नाही. आता जो फ्री फॉल करतो याचा अर्थ काय, दोघांवरचा फोर्स कसा झाला, इक्वल आहे, अपोजिट झाला, तर टेन्शन किती राहील 0. हे लॉजिक कळालं का. टेन्शन किती होऊन जाईल 0. समजलं का. टेन्शन किती झाला 0. मग टेन्शन 0 झालं मग चिटकतील का, नाही ना, ते पण नाही होणार.
चिटकून अशी खाली येतील का ते फ्री फॉल करतात, म्हणून टेन्शन काय झालं झिरो. टेन्शन का बरं झिरो झालं कळाल का? फ्री फॉलची केस आहे. फ्री फॉलची केस मध्ये दोन्ही ब्लॉक असे वरती येतात नंगल्यामुळे. नाहीतर मग टेन्शन आपण काय दाखवतो टी, दोघांमधलं टेन्शन कसं राहील सेम, नाही तर सेम राहणार नाही. तसंच टग ऑफ वॉर. टग ऑफ वॉर म्हणजे काय? ते दोरी एकमेकांना ओढतात ना ते रस्सिकेच, त्याच्यामध्ये पण तेच होतं. पहिले इनिशियली दोघांमधलं टेन्शन किती राहतो? सेम राहतो. ज्या साईडला जास्त फोर्स लागतो त्या साईडला टेन्शन वाढून तो त्या साईडला शिफ्ट होतो. जोपर्यंत ते पडत नाही तोपर्यंत दोघांमध्ये टेन्शन किती येतात? रोपमध्ये टेन्शन कितीचा असतो? झिरो. जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत टेन्शन कितीचं आहे? झिरो. याचा अर्थ काय करतात? हा 10 न्यूटन निवडलं तर तिकडचं पण किती निवडून घेतो? लगेच 10 न्यूटन निवडतो. म्हणजे काय होतं? एकमेकांना काय करतात? कॅन्सल करतात. पण याने 20 निवडलं तिकडच्या 10 ओढलं काय होईल? म्हणजे टोटल टेन्शन किती राहील? मग ते 10चा टेन्शन किती राहील? 10चा. हेच तर केलं ना, या साईडला ओढलं या साईडला. टग ऑफ वॉर सारखं झालं ना. यांनी 500 निवडलं यांनी 100 निवडलं, टग ऑफ वॉर झालं. हे लॉजिक कळालं? हे पण पॉसिबल आहे ना. M1 आणि M2 आपल्याला माहिती ना. आपल्याला काय माहिती? आपल्याला असं माहितीये, जर मी तुम्हाला विचारलं सर टेन्शन सांगा, आता इथं टेन्शन किती? एक केस आहे आणि एक केस घेतो, म्हणजे तुमचा अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. दोन्ही डायग्राम सेम आहे, डिफरंट आहे. दोन्ही डायग्राम सेम आहे, डिफरंट आहे. तर कोणामध्ये टेन्शन क्रिएट होईल, कोणामध्ये टेन्शन क्रिएट होणार नाही. याच्यामध्ये टेन्शन किती? नाही, झिरो आहे. कारण की दोन्ही कशाने जातील? M1G साइन थिटा निकाली, हा M2G साइन थिटा निकाली. पण त्यांच्यामधलं ऍक्सलरेशन कसं राहील? सेम राहील. सेम राहिलं तर त्यांच्यामध्ये टेन्शन क्रिएट होणार नाही. कळालं का? या इथं 100% आता टेन्शन क्रिएट जर झाला. का बरं असं बोललो? जो आता त्यांनी उत्तर दिलं ना अगोदर, एका साईडला काय झालं, त्यांनी रेस्ट केलं, तर तुमचं काय होणार? या साईडला टेन्शन लागेल, याला तुम्ही म्हटलं T2, आणि या साईडला टेन्शन लागेल, त्याला काय म्हणतात तुम्ही T1. जर मी तुम्हाला T1 विचारलं तर तुम्ही काय लिहाल? M1G साइन थिटा, जो काही इथं थिटा अँगल त्यांनी दिला असेल. T2 विचारलं असतं काय लिहिलं असतं? M2G. समजलं का? इथं टेन्शन सेम राहिलं असतं का? नाही. एकमेकांना कॅन्सल केलं असतं का? इथं एकमेकांना काय करतात? ते कॅन्सल आउट करतात, म्हणून टेन्शन किती राहतोय? झिरो. पण इथं टेन्शन एकमेकांना कॅन्सल आउट करणार नाही. ज्या साईडला सपोर्ट त्या साईडला जास्त टेन्शन क्रिएट होतो. म्हणजे मी विचारलं तुम्हाला इथं T1 मोठा का T2 मोठा आहे? T2 मोठा असतो. ज्या साईडला सपोर्ट जास्त त्या साईडला टेन्शन जास्त जातं. झालंय ना आता? जसं जो वरती जातो तसं टेन्शन वाढत. तिथं पण तेच झालं. क्लिअर आहे? हे बघा, इथं आणि हे डायग्राम मध्ये फरक आहे. कळालं का? हा. आता याच्यामध्ये मी तुम्हाला तिथं दाखवलं बघा, ती डायग्राम आणि ही डायग्राम. याच्यामध्ये मी काय विचार केला? हा फ्री फॉल करतोय, म्हणजे जसा तसा ऍक्सलरेशनने खाली येतो. इथं ऍक्सलरेशन काय होतंय बघा बरं. इथं ऍक्सलरेशन किती? 4 न्यूटन पर केजी ने सगळे ब्लॉक्स खाली येत आहेत. इथं काय होतंय? हा फ्री फॉल करतोय. जसा हा फ्री फॉल करतोय तसा आपण काय करतोय? फ्री फॉल करतोय. फ्री फॉल म्हणजे काय? जिथं फक्त कोणता ऍक्सलरेशन इफेक्टिव्ह राहतो? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन इफेक्टिव्ह राहतो, बाकीचं ऍक्सलरेशन येत नाही. मग इथं दुसरा ऍक्सलरेशन नाही, फक्त कोणामुळे येतो? ग्रॅव्हिटेशनमुळे. म्हणून किती झाला? झिरो. क्लिअर?